आजचा दिवसभरातला हा महत्त्वाचा मुद्दा, बडा मुद्दा. पण या मुद्द्याच्या भोवती काही कंगोरे आहेत, ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायची आहेत चर्चेच्या माध्यमातून. सुरुवातीला बघूया या निमित्तानं उपस्थित झालेले काही मूलभूत सवाल, ज्याची आपल्याला आज चर्चा करायची आहे. बघा, ईव्हीएम खरंच सदोष आहे का? हा आज प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. जर विरोधक सदोष आहे म्हणत असतील तर मग त्यातला दोष नेमका काय समजून सांगावं लागेल. त्याचं उत्तर आपल्याला जाणून घ्यावं लागेल. ईव्हीएमवरच्या आक्षेपांमध्ये खरंच तथ्य आहे का, की केवळ ते राजकीय आरोप आहेत? हा सुद्धा मुद्दा आहे. आपल्याला त्याची चर्चा करायची आहे. ईव्हीएम छेडछाडीचे विरोधकांकडे काही पुरावे आहेत का, की केवळ गृहीतकाच्या आधारावर, शंकेच्या आधारावरती हे सगळं व्यवस्था बदला असं सांगितलं जात आहे, की पुरावे दिले जाणार? हा सवाल आहे. चर्चा बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला करायची आहे. ईव्हीएम मध्ये घोळ आहे, की केवळ पराभवाचं खापर फोडण्याचा हा प्रयत्न आहे? याबद्दल सुद्धा आपल्याला आज बडे मुद्द्याच्या माध्यमातून चर्चा करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा, आंदोलनानं ईव्हीएम खरंच हद्दपार होणार आहे का? आणि ईव्हीएम हद्दपार झालं तर मग पर्याय काय? कारण आपण तर बॅलेटहून ईव्हीएमवर आलो. तेव्हा कारणं सांगितली जातील की बॅलेट पेपरच्या गाड्या पळवल्या जातात. बॅलेट पेपरवर झालेल्या अनेक ज्या गोष्टी आहेत त्या देशानं पाहिलेल्या आहेत आणि त्याला आळा घालून हे आलेलं होतं. सवाल अनेक आहेत. आणि मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत उत्तम जानकर आहेत, विद्यमान आमदार आहेत, आणि माजी आमदार राम सातपुते आहेत. दोघांचंही स्वागत करतो. पण मार्कडवाडीमधून ही सगळी जी ठिणगी पडलेली आहे, ती ठिणगी ज्यांनी चेतवली ना, त्यांचं नावच आहे उत्तम जानकर. उत्तमजी, का तुम्हाला असं वाटतंय की ईव्हीएममध्ये घोळ आहे? पण त्याच्या आधी माझा पहिला प्रश्न, तुमचा झालेला विजय तुम्हाला मान्य आहे की नाही? नक्कीच या स्टुडिओमध्ये मला बोलवलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानतो. कारण हे देशाच्या, राज्याच्या पटलावरती ठेवणं गरजेचं होतं. अगदी बरोबर. मी निवडून आलो, तो मी निवडून, मला जेवढं मतदान पडलेलं आहे 1,21,000 एवढ्या मताधिक्याने मी त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे. जी 1,08,000 माझ्या विरोधकांना म्हणजे राम सातपुते साहेबांना जी मतं पडलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांना फक्त 54,000 इतकीच मतं पडलेली आहेत. आणि ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीला एक मत पोल होतं त्यावेळेला दुसरं मत माझं त्या ठिकाणी ट्रान्सफर झालेलं आहे. असं मी ग्राउंडवर काम करणारा कार्यकर्ता आहे. बरं. त्यांना 1,08,000 एवढी मतं त्या ठिकाणी मोहिते पाटील सोबत आहे, मी सोबत आहे. आणि याही पलीकडे जाऊन मी सांगतो, मी गेल्या 3 निवडणुका पराभूत आहे. पण कधी मी म्हणजे ईव्हीएमवर शंका घेतली नाही आणि ते घेण्याचं पण कारण नाही. पण यावेळेला म्हणजे असं वातावरण, कारण आम्ही ग्राउंडवर काम करतो. गेले अनेक निवडणुका मी एकूण माझ्या आयुष्यामध्ये 43 निवडणुका लढलोय आणि 43 निवडणुका लढलो. आणि त्याच्यातल्या ईव्हीएम वर किती होत्या? ईव्हीएम वर अनेक निवडणुका झाल्या त्या ठिकाणी. पण अनेक निवडणुका, मार्केट कमिटी असतील, साखर कारखाने असतील, अनेक ग्रामपंचायती असतील, मी अशा अनेक निवडणुका लढलो. 37 निवडणुका मी पराभूत झालो आणि 6 निवडणुका मी विजयी झालो. परंतु अशा पद्धतीनं पहिल्यांदा मी आक्षेप घेण्याचं कारण या ठिकाणी असं होतं की राम सातपुतेंना या अगोदर लोकसभेला जे उमेदवार होते भारतीय जनता पार्टीचे, त्यांना तालुक्यामध्ये 64,000 मतं पडली होती. आणि आमच्या सगळ्या तालुक्याला माहिती आहे, राज्याला माहिती असेल नसेल, जिल्ह्याला माहिती असेल नसेल, पण 64,000 मतं ही 20 कोटी रुपये खर्च करून पडलेली होती. त्यामधली पश्चिम भाग हा धनगर समाजाचा मोठा बेल्ट आहे. आमच्या तालुक्यामध्ये 2 भाग आहेत, पूर्व भाग मराठा समाजाचा आहे, पश्चिम भाग हा धनगर समाजाचा आहे. त्या ठिकाणी 23,900 म्हणजे जवळजवळ 22,900 म्हणजे 23,000 एवढी मतं कमी झाली. आणि पूर्व भागामध्ये त्यांना 11,000 मतं एवढी वाढली. त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीचे एक 4,000 मतं साधारणतः वाढली असतील. असं सगळं धरून त्यांना एकूण 54,000 एवढी मतं त्या ठिकाणी पडलेली आहेत. मग 54,000 मतं पडलेली असताना 54,000 मतं म्हणजे 22.33% मतं झाली. आणि मग जर त्यांना अजून 4,000 मतं पडत होती तर 4ची मल्टिप्लाय होतात, त्यांना 8,000 मतं होतात. म्हणजे 1,08,000 अधिक 8,000 म्हणजे 1,16,000 त्यांना मतं पडलेस तर मी 1,13,000 वरती येत होतो.
यांना फक्त 4,000 मताची आवश्यकता होती बर आणि तेवढं झालं असतं तर एवढी 1,21,000 एवढी मतं ट्रान्सफर करायची आणि ती न दिसणारी बाब नाही, सगळ्या तालुक्याचा आक्रोश आहे. 91च्या 91 गावामधून रोज माझ्या दारामध्ये माणसांची गर्दी आहे आणि लोक म्हणतात की आमचं बॅलेट पेपरवर मतदान घ्या. आणि त्यामध्ये मार्कडवाडी एक गाव होतं की कसल्याही परिस्थितीत आम्हाला अन्न पाणी गोड लागत नाही. हे तपासायचं टेक्निक, मी काय आयटी इंजिनियर नाही. व्हीव्हीपॅटमध्ये कसं पत्रिका छापली जाते, काही लोकांनी आम्हाला डेमो मुंबईमध्ये पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये दाखवला की ते 10 तासानंतर ते फ्लॅश आउट होते. त्याचं ड्युरेशन पिरियड 10 तास 12 तास तुम्ही लावाल तो, आणि ड्युअल पद्धतीनं छापलं जातं, पाठीमागं कमळ छापलेलं असं दाखवलं. खरं खोटं परमेश्वराला. पण आम्ही ग्राउंडवर काम करणारी माणसं आहे, बच्चू कडू असेल, मी असेल, यशोमती ठाकूर, कुणीही माणसं असतील, त्या ठिकाणी मताची अशी फेरफार, ज्या गावामध्ये मला 80% मतदान पडायला पाहिजे त्या गावामध्ये त्या ठिकाणी मी मायनस लावलो. तुम्हाला अपेक्षित मतं पडली नाहीत, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्यात आलेली आहे, ईव्हीएम मध्ये घोळ आहे, म्हणून तुमचा आक्षेप आहे. माझे या तुमच्या दाव्याला अनेक प्रश्न आहेत, पण त्याच्या आधी मी उत्तर घेणार आहे राम सातपुते यांच्याकडून. राम सातपुतेजी, आज हे निकाल अनेकांना चक्रावून टाकणारे आहेत. तुम्ही पराभूत झाला तरी सुद्धा तुमच्या पराभवाच्या बद्दल सुद्धा लोकांना, म्हणजे तुमच्या विरोधकांना असं वाटतं की तुमचा पराभव सुद्धा मॅनेज आहे. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला जेवढी मतं पडली तेवढी पडायलाच नको होती असं त्यांचं म्हणणं आहे. ईव्हीएम मध्ये घोळ झाल्याचा आरोप आहे. तुमचं या सगळ्याबद्दलचं नेमकं म्हणणं काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मी आपले धन्यवाद देतो, या विषयामध्ये थोडं स्पष्ट बोलायला आपण आम्हाला संधी दिली. मुळात मार्कडवाडी गाव जे आहे, माझं घर त्या गावापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे. बर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आत्ताचे विरोधी उमेदवार जे कोणी निवडून आले आणि मोहिते पाटील यांनी त्या मार्कडवाडी गावामध्ये 75 वर्षांमध्ये कधी खडीच्या 2 पाट्या टाकल्या नाही. त्या गावामध्ये मी 21,89,00,000 रुपयाचा निधी दिलाय. माझे सगळे काम आहेत. मी त्या गावामध्ये 5 बंधारे मंजूर केले. त्या गावाला जाणारे सगळ्या बाजूचे रस्ते मी चांगले केले. त्या गावामध्ये 7 कोटी रुपये खर्चून मी वशा मारुती हे एक देवस्थान, एक पर्यटन स्थळ मी डेव्हलप केलं. ज्या गावामध्ये कधी 1 रुपया निधी नव्हता, त्या गावामध्ये मी बोटिंग क्लब सुरू केला. त्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला. मुळात ह्या सगळ्या कामावर विश्वास ठेवून तिथल्या जनतेने आम्हाला मतदान केलं. मुळात ह्या विरोधी उमेदवाराने आणि यांनी सगळ्यांनी त्या गावात पैसे वाटायला दिले आणि तिथल्या लोकांवरती संशय म्हणून कसे काय मतं पडले नाही म्हणून अशा पद्धतीचं एक राजकारण करण्याचा, एक खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. आणि मार्कडवाडी ग्रामस्थ म्हणतायत, माझं त्या गावामध्ये त्या ठिकाणी निम्मी पार्टी माझी आहे, त्या गावातली जनता माझ्या सोबत आहे. आज देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, त्या गावामध्ये बॅनर लागले अभिनंदनाचे. मुळात एक खोटा नरेटिव्ह करायचा प्रयत्न म्हणून लोकसभेच्या वेळेस ईव्हीएम वर यांनी का आक्षेप घेतला नाही? या ठिकाणी या समोरच्या उमेदवाराने, मला जर जिंकायचंच असतं ईव्हीएम वर तर आम्ही हरलो कशाला असतो, आम्ही सीट काढलं असतं ना. मुळात सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि ते जे परसेप्शन सांगताय की हे डबल होतंय, ट्रिपल होतंय, याला लॉजिक काय? लॉजिक वरती त्यांनी पटवून सांगावं की याला हे लॉजिक आहे. पुरावा लॉजिक काही लावता येईल समजा. नाही, मी याच्यावरती बिलीव्ह करतो, त्यांनी लॉजिक सांगा. मुळात पुरावा तर दूरची गोष्ट आहे, यांच्याकडे लॉजिक सुद्धा नाही. इलॉजिकल अशा पद्धतीने बेसलेस आर्ग्युमेंट करायची आणि चुकीच्या पद्धतीने हे बोलायचं, हा या आमच्या माळशिरस तालुक्यातल्या जनतेला विरोधी उमेदवाराचा आणि मोहिते पाटलाचा स्वभाव माहिती आहे. मुळात मी त्या ठिकाणी 15-15 तास जनता दरबार घेतले. मी माळशिरस तालुक्यामध्ये उत्तमराव जानकर यांना सुद्धा माहिती आहे की मोहिते पाटलांनी कधी पश्चिम भागामध्ये फुटकी कवडी दिली नाही. त्या भागामध्ये मी शेकडो कोटीचा निधी दिला, गावागावामध्ये रस्ते केले. त्यामुळे तिथल्या भागातली जनता माझ्या सोबत आहे. त्यामुळे मार्कडवाडी गाव जे आहे, मुळात या मार्कडवाडी गावामध्ये मी 21,89,00,000 रुपयाचा निधी दिला. त्या भागातले अनेक कामं केले. मी आपल्याला आता यादी पाठवतो, तुम्ही ती तुमच्या स्क्रीनवरती दाखवा. माझ्याकडे कामं झालेल्या आहेत, तिथली जनता आहे, तुम्ही जनतेला जाऊन विचारा. इतके कामं केले, त्यामुळे कामाच्या माणसाच्या मागे तिथे जनता उभा राहिली. मुद्दा कळला. विकास कामं तुम्ही केली, त्याच्या बळावर तुम्हाला तिथे मतं मिळाली असं तुमचं म्हणणं आहे. मग उत्तमराव, प्रश्न हा निर्माण होतो, तुम्ही कशाच्या बेसवर म्हणताय की मला तिथं मतं अधिक मिळायला पाहिजे होती, समोरच्याला मतं मिळायला नको? एक मिनिट विलासजी, मी एकच मिनिट बोलतो. रामभाऊ, आता विरोधी उमेदवार समोरचे आमदार जे म्हणतायत की मला मागच्या 3 निवडणुकीत इतके होते, तुम्हाला मागच्या 3 निवडणुकीत होते तेव्हा मी नव्हतो, मी कामं केलेत म्हणून मला त्या ठिकाणी मतं पडलेत.
मुळात ठीक आहे. कामाच्या जोरावर मत दिलेले ठीक आहे, ठीक आहे. मागच्या 3 कामाचे निवडणुकीचं सांगू नका. तुमचा बेस तो होता. हा मी उत्तमरावजी, कशाच्या बेसवर तुम्ही असं म्हणताय की ही मतं तुम्हाला मिळाली नाहीत? त्यांचं लॉजिक त्यांनी सांगितलं, तुमचं लॉजिक काय? नाही, लॉजिक तिथं भारतीय जनता पार्टीला अनेक वेळा माझ्या विरोधामध्ये 2009ला उमेदवार उभे केलेले होते आणि त्यावेळी त्यांना फक्त 5,000 एवढी मतं पडली होती. दुसरा असा विषय आहे की ते गाव कधी म्हणजे या पाठीमागच्या सगळ्या निवडणुका तुम्ही काढून बघा, त्या गावानं कधी म्हणजे माझ्या विरोधात मोहिते पाटील असताना सुद्धा म्हणजे मोहिते पाटलाने अनेक विकास कामं केलेली हे सांगतायत. ते आळंदी पंढरपूर जो रस्ता गेलेला आहे त्या हद्दीमधून ते सांगतायत का काय? त्या गावामध्ये येड्या बाबळी शिवाय आणि एकही रस्ता आणि तो विकासाचा त्या ठिकाणी मुद्दा जर असता यांचा तर त्या ठिकाणी गावकऱ्यांनी ह्यांनाही बोलवून मतदानाला त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. बॅलेट पेपरवरती मतदान होतं. पोलीस फोर्स राम सातपुतेने का घातली? त्या ठिकाणी CRPFचे जवान का बोलवले? घरात बायका माणसापर्यंत पोलीस का पाठवले? आणि हे मतदान काय कुठलं ऑथेंटिक नव्हतं किंवा या मतदानाला काहीही नव्हतं. हे फक्त उत्तमराव, एक मुद्दा आहे, ठीक आहे, तुमचा मुद्दा आहे, पण त्याला तुम्ही कुठल्या तरी जनतेला गृहीत धरताय असं नाहीये का की त्यांनी मलाच मतदान केलं पाहिजे? अहो, या देशामध्ये इंदिरा गांधींना पराभूत केलेला आहे. मग इंदिरा गांधींनी लॉजिक असं द्यायचं का? अटल बिहारी वाजपेयींना पराभूत केलेला आहे, भल्या भल्या नेत्यांना. या निवडणुकीमध्ये भल्या भल्या बाळासाहेब थोरातांना पराभूत केलेला आहे. त्यांनी हेच लॉजिक द्यायचं का की मला आजपर्यंत कधीच पाडलेलं नाही आणि आता कसं पाडलं? काहीतरी गोष्ट लॉजिक पाहिजे ना त्याला. नाही, त्याला आणि तुम्ही लोकांना गृहीत कसं काय धरू शकता? त्याला लॉजिक असं आहे की सगळं गावच्या गाव तालुक्यामधला ग्राउंडमध्ये काम करणारा मी कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक निवडणुका मी त्या ठिकाणी लढलेलो आहे. मला लोकांची मानसिकता माहिती आहे आणि म्हणून मी सुद्धा त्या ठिकाणी ताकदीने एवढ्यासाठी उभा राहिलो होतो की दूध का दूध, पाणी का पाणी, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. दुसरं काय तुम्हाला ईव्हीएम समजावून सांगता येत नाही, ते हॅक कसं केलं सांगता येत नाही, ते ट्रान्सफर केलं कसं सांगता येत नाही, तुम्हाला ते व्हीव्हीपॅट कसं ड्युरेशन पिरियड मध्ये उडवलं जातं हे सांगता येत नाही. मग असे अनेक प्रश्न जे देशाला पडलेले आहेत कुणालाही सांगता येत नाही, IT इंजिनियरला सांगता येत नाही. हे साधं लॉजिक आहे. मी आज राजीनामा देतो माझ्या आमदारकीचा. मी निवडणूक आयोगाला मी उद्याच्या उद्या पत्र देणार आहे, उद्या किंवा परवा दिवशी देणार आहे. माझा राजीनामा मंजूर करा आणि अख्ख्या तालुक्याची निवडणूक उद्याच्या उद्या लावा, बॅलेटवर लावा. आणि मला जर 9 लाखापेक्षा अधिकचं मतदान झालं तर हा उत्तमराव जानकर त्या ठिकाणी पराभूत घोषित करा आणि जो निवडून येईल त्याला विजयी घोषित करा. रामभाऊ, चॅलेंज ऍक्सेप्टेड. 100% चॅलेंज ऍक्सेप्टेड आहे, पण ते प्रशासनाने घेतलं पाहिजे. यांचं असं झालंय की MPSCच्या परीक्षामध्ये विद्यार्थ्यांनी नापास झाल्यानंतर सांगायचं मला माझ्या गावामध्ये परीक्षा द्या, त्याची आम्हीच पेपर छापू, आम्हीच त्याचे परीक्षक असून आम्हीच निकाल लावू. अशा पद्धतीचं चालतं का? आणि सगळ्यात तालुका खर्च भरेल फक्त निवडणूक आयोगानं माझा राजीनामा मंजूर करून त्या ठिकाणी निवडणूक बॅलेट पेपरवरती घ्यावी. हे देशामधलं राज्यामधलं चित्र स्पष्ट करण्यासाठी एवढाच मार्ग आहे. ठीक आहे, ठीक आहे. मला बोलू द्या, माझं कंप्लीट करू द्या. विलासजी मला बोलू द्या. प्लीज प्लीज बोला. विलासजी, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आता समोरचे जे आहेत विरोधक ते सांगतात की आम्ही याला लॉजिक नाहीये किंवा अशा पद्धतीने बोलतायत. मार्केटवाडीमध्ये काहीच झालं नाही. माळशिरस तालुक्याची जनता पाहती आहे. मी समोरच्यांना सांगतो की त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं मार्केटवाडीत उद्या तुम्ही कॅमेरा पाठवा, त्या गावात काय झालंय तुम्हाला दिसेल, मी काय काम केलंय. अशा पद्धतीने हवेत गोळीबार करायचा आमच्या तालुक्यांना त्या ठिकाणी उत्तमराव जानकरांचा स्वभाव माहिती आहे. उत्तमराव जानकरचा खोटवलेपणा माळशिरस तालुक्याला माहिती आहे. माळशिरस तालुक्याला तुमचा खोटवलेपणा माहिती आहे. आमचा तालुका खर्च करेल सगळी शासकीय राजीनामा. आणि एका गावामध्ये एका गावामध्ये मोहिते पाटलांनी उत्तमराव जानकरनी 40-40 लाख रुपये वाटले तरी तुम्हाला फेस आणला आम्ही. माळशिरस तालुक्याच्या जनतेने काय बोलता तुम्ही? काय सांगायला लागले तुम्ही? माळशिरस तालुक्यामध्ये निधी आणलाय या निवडणुकीमध्ये तुम्ही. एका गावामध्ये 40-40 लाख वाटले. एका गावामध्ये उत्तमराव जानकरांनी मोहिते पाटलांनी 40-40 लाख वाटले. तुमची माती या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्याच्या जनतेने केली. तुम्हाला आग लागली त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने बोलताय. घ्या निवडणूक, तुम्हाला कोण घाबरतं? घ्या निवडणूक, समोरासमोर होऊ जाऊ द्या. मला एका प्रश्नाचं उत्तर घ्यायचंय. उत्तमरावजी,
जर समजा तुम्ही गंभीर आरोप करताय, तुमच्या या आरोपाच्या नंतर देशभरात ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन पेटणार आहे, राहुल गांधी तिथे येणार आहे, तिथून ते हे करणार आहेत. जेव्हा आपण एखादा आरोप करतो तेव्हा तो आरोप गंभीर आहे तर मग त्याचं गांभीर्य तेव्हा वाढतं जेव्हा त्याच्याबद्दलचे काही पुरावे असतील. तर आपल्याकडे ईव्हीएमच्या हॅकिंगचे, ईव्हीएमच्या छेडछाडीचे किंवा त्याच्याबद्दलचे इतर काही पुरावे आपल्याकडे आहेत का? नक्कीच बडे साहेब, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला की हा मुद्दा कुणी सिद्ध करू शकलं नाही. आणि परंतु तरी मशीनमध्ये हे मतं ट्रान्सफर होतात, ही देशाची मी म्हणतो किमान शंका तरी. बरोबर, अगदी बरोबर आहे. मला ऍक्च्युअली माहिती आहे ते ट्रान्सफर कसं झालंय, कसे त्यामधनं मतं गेलेले. ऍक्च्युअल माहित आहे म्हटलं. ऍक्च्युअली मला माहिती आहे. मग पुरावा मग त्याच्यामध्ये जर ह्या देशाची लोकशाही वाचवायची असेल, अगदी आता ईव्हीएमच्या माध्यमातून तुम्ही लोकसभेला कुठे गेली लोकशाही? राज्यामध्ये तयार केलेली आहे. ते म्हणतात लोकसभेला काय झालं होतं तेव्हा तर तुम्हाला एवढी मतं पडली. नाही, असू द्या. त्यांनी 400 पारचा नारा दिला, हे 100 पण आले नाहीत. वरच्या 140 जागा जादाच्या घेण्यासाठी यांनी निरेटिव्ह मग ईव्हीएम सिटिंगचं काय झालं? मतदारसंघामध्ये ते सुद्धा केलं. बेसलेस आर्ग्युमेंट आहे, बेसलेस आर्ग्युमेंट. 140 मतदारसंघामध्ये ते सुद्धा केलं. महाराष्ट्रामध्ये कुठं केलं कुठं नाही, माझ्या मडा मतदारसंघामध्ये ते नव्हतं, मी ठामपणानं सांगतोय. पण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीने जे जे आले ते आम्ही ईव्हीएम ला चकवून आलो. बरेचसे जे लोक आले म्हणजे ही लाडकी मशीन आहे, तुमच्याकडे चकवा पण आहे ईव्हीएमचा. ईव्हीएम त्याच्या पार गेलो आम्ही, त्याच्या 1,21,000 एवढ्या लीड वरती गेलो म्हणून 13,000 आलो. नाहीतर आम्ही गमतीचा भाग सोडा. पण जर तुमच्याकडे ईव्हीएमचं उत्तर आहे, ईव्हीएमला चकवा देण्याचा आहे, तुम्ही बाकीच्या नेत्यांना हे सांगितलं नाही की आपण असा चकवा देऊ शकतो ईव्हीएमला? चकवा दिला म्हणजे त्या ठिकाणी मी 1,21,000 एवढ्या मताधिक्यावरती गेलो. ओके. आणि म्हणून मी 13,000 ईव्हीएमला चकवा म्हणजे यांचे सेट केलेलं होतं, ह्यांना वाटत होतं 58. लोकसभेला 64,000 मतं पडले, तेवढी तरी किमान मतं ह्यांना पडतील. पण हे 5 महिने ऑस्कॉन्ड होते. एकाही माणसाचा तालुक्यामध्ये फोन उचलला नाही. फॉर्म भरण्याच्या दिवशी आले आणि फॉर्म भरण्याच्या दिवशी आल्यानंतर माणूस फक्त पैशाच्या जोरावरती 14-15,000. आमच्यामध्ये अनेक निवडणुका झाल्या. संजय शिंदे त्या ठिकाणी लोकसभेला उभे होते, त्यांनाही 42,000 एवढी मतं होती. ह्यांना सुद्धा 40,000 मतं ही निगेटिव्ह मध्ये असतात, नाही असं नाही. पण वरची 14,000 मतं ह्यांना 50-60 कोटी रुपये खर्च करावे लागले. त्यावेळेला त्यांना 14,000, त्यांना 58,000 मतं मिळवायची होती, पण ती त्यांना मिळवता आली नाही. ठीक आहे रामभाऊ, हा माझ्याकडे एक इंटरेस्टिंग आकडेवारी आहे, मी ते दाखवणार आहे प्रेक्षकांना. सगळ्यात महत्वाची गोष्ट विलासजी, या उत्तम जाणकारांनी माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामधल्या लोकांनी मंगळसूत्र मोडून कारखाना उभा केला, यांना पैसे दिले, यांनी तो विकून टाकला, त्या लोकांचे शेअर्स मधले पैसे खाल्ले, त्या लोकांना त्या ठिकाणी उघड्यावर आणलं. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये लोक हे समोर आले तरी त्या ठिकाणी घरं लावून घेतात, अशी यांची परिस्थिती आहे. माझ्या 5 महिन्याचं काय सांगता, मी 5 वर्ष काम केलंय, माझे 12-12, 15-15 तास जनता दरबार चाललेत. माळशिरस तालुक्यामध्ये कामाचा माणूस म्हणून माझी प्रतिमा आहे, म्हणून 1,08,000 मतं मला पडले. सगळ्यात महत्वाची गोष्ट, यांना पळता भोई कमी झालेली आहे. येत्या काळामध्ये माझं ओपन चॅलेंज आहे की तुम्ही कशी निवडणूक घ्या, तुम्हाला त्या ठिकाणी आणि वेळ लागणार नाही, यांचा जातीचा दाखला उडेल आणि भविष्यात त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागेल, हा मला विश्वास. एक मुद्दा या सगळ्यामध्ये आहे, ही आकडेवारी मला वाटतं की जर चुकीची असेल तर दोघांनी करेक्ट करा, कारण याचा संदर्भ जास्त मला माहिती आहे. 2019ला विधानसभा निवडणुकीत जानकर हे मोहिते पाटलांच्या सोबत नव्हते, बरोबर? सातपुतेंविरोधात अपक्ष लढले होते. त्यावेळी तुम्हाला म्हणजे उत्तमराव जानकरांना 1,346 नाही, मार्कडवाडीचं बद्दल, मार्कडवाडीमध्ये 1,346, सातपुतेंना 300 मतं पडली. 2024च्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना या गावात 1,021, राम सातपुतेंना 466 मतं पडली. विधानसभा निवडणुकीत जानकरांना 843 आणि राम सातपुतेंना 1,003 मतं पडली. धनगर समाज या विधानसभा निवडणुकीत तुमच्या सोबत न राहता त्यांच्या सोबत गेला असेल आणि कदाचित त्याचा फटका तुम्हाला बसला असेल, कारण तिथं मराठा विरुद्ध धनगर अशा प्रकारची तिथे
राजकीय सुप्त लढाई सुद्धा झालेली होती. या लढाईमध्ये मोहिते पाटील तुमच्या बाजूने असल्यामुळे ही मतं अशी गेली, अशा प्रकारची थिअरी मांडली जाते. असे होऊ शकते ना, जातीय समीकरण बदलू शकतं ना उत्तमरावजी? नाही, याच्यामध्ये 5 महिन्यामध्ये जातीय समीकरण भरण्यासाठी कुठलाही मुद्दा घडला नाही. मार्कडवाडी गाव हे मार्कडवाडीच नाही, मी काय म्हणतो म्हणजे बडे साहेब 91च्या 91 गावामध्ये कुठलेही घ्या, मार्कडवाडी हा त्यातला सब्जेक्टच नाही. मार्कडवाडी गावानं बंड केलं आणि त्या बंडामध्ये 1400 मतदान जर तुम्हाला नाही गावाने केलं नाही, गावाने यांचे 4 पुढारी होते बघ, तर बाकी नव्हतं. त्या ठिकाणी ते म्हणतात गावानी बंड नाही केलं, तुमच्या 4 ते 4 पुढारी होते, 4 पुढारी होते. कोणी मतदानाला पुढं नाही आलं. तुम्ही बडे साहेब पाहिला असेल की त्या ठिकाणी महिला सुद्धा 5-25 आल्या होत्या. महिलांनी सुद्धा सांगितलं आम्हाला रक्तबंबाळ करा, तुम्ही काट्या घाला, तरी सुद्धा आम्हाला मतदान करायचं आहे. पण तुम्ही बघितलं उत्तमरावजी, जर समजा आपण असं गृहीत धरलं, हे इथल्या व्यवस्थेलाच आव्हान नाही ठरणार? इथल्या व्यवस्थेने लोकशाही प्रक्रियेतून एखादी निवडणूक झाल्याच्या नंतर तिथं पुन्हा निवडणूक घेणं इथल्या व्यवस्थेला चॅलेंज नाहीये? काय पायंडा पडेल या देशामध्ये? आम्हाला दुसरा त्या ठिकाणी गावाला दुसरा मार्ग नाही. आणि म्हणून या ठिकाणच्या एकाच गावानं नाही, सगळ्या गावांनी अशा 200-200-500 सह्या केलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी कुठं काही झालं नाही, कुठं काही झालं नाही विलासजी. निवडणूक आयोगाकडे पहिल्यांदा आम्ही जाणार आहोत. आणि निवडणूक आयोगाच्या समोर तुम्हाला म्हणजे विधानसभा क्षेत्राची निवडणूक ही बॅलेटवर घेता येऊ शकते का नाही, सगळ्या देशाचं फ्लॅश आउट चित्र होणार आहे. आणि रामभाऊला त्याच्यामध्ये अडचण असायची काय, रामभाऊ उद्या आमदार होऊ शकतात ना. मी माझ्या एक तर राजीनामा द्यायला तयार आहे, ते म्हणतात तुम्ही आमदार सुद्धा होऊ शकता, त्यांच्या आमदारकी जाऊ शकता. तुम्ही जर एवढे काम केले असतील तर तुमच्यासाठी चिटकून आलाय तुम्ही, म्हणजे घासून आलाय, ठासून येऊ शकता, येऊ शकता तुम्ही आमदार म्हणून या सरकारमध्ये मंत्री होऊ शकता. मग काय हरकत आहे, तुम्ही पण करा मागणी. निवडणूक आयोगाकडे माझ्या सोबत चला, मी निवडणूक सगळ्यात हे मागणी करतात तसे तुम्ही पण करा, मग काय हरकत आहे एकदम. हा विलासजी एक मिनिट, मी सांगितल्याप्रमाणे एखादा मुलगा नापास होतो त्यावेळेस त्याने स्वतःच परीक्षा घ्यायची, आई वडिलाला परीक्षा करायची. पास झालाय ना मुलगा, मार्क कमी पडलेत त्याला, UPSC मध्ये पास झालाय, त्याला नोकरी सुद्धा आहे, पण असं का झालं? हे बघा, आणि रामभाऊने लिहून द्यावं, मी टीव्हीच्या माध्यमातून म्हणतोय उद्या फ्लॅश करावं, तुम्ही पेपरला द्यावं, उत्तमराव जानकर बरोबर मी यायला तयार आहे आणि या तालुक्यातली पोटनिवडणूक आणि बॅलेट वरती घ्यायला तयार आहे. मी निवडणूक आयोगाला लेखी देतो, त्या पद्धतीने सुद्धा पाठवतो. उत्तमरावजी, त्यांचं म्हणणं आहे विद्यार्थी नापास झालेला नाहीये, पहिल्यांदा तर ते तुम्ही मागे घ्या. विद्यार्थी नापास नाही, विद्यार्थ्याला नोकरी लागलाय, फक्त विद्यार्थ्याला मार्क कमी पडले, हा आक्षेप आहे. आता मी बोलतो, प्लीज बोला. उत्तमरावजी, तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. मोहिते पाटलांनी डोळसला कोर्टात पाठवून तुमचा जातीचा दाखला रद्द करायला सुरू केलंय. तुम्ही विषय ड्रायव्हर करू नका, तुम्ही विषय तुम्ही निवडणूक आयोगाकडे येणार का नाही, लिखी देणार का नाही, एवढं सांगा. मी आमदारकी, ही लोकशाही जीवन ठेवण्यासाठी मी माझी आमदारकी सोडायला तयार आहे. ओपन चॅलेंज यामध्ये रामभाऊ विषय तुमचा नाही, या देशामध्ये अराजकता पसरेल. या देशामध्ये ज्या वेळेला मार्कडवाडीचा विषय झाला, देशभरामध्ये 60% लोकांनी स्टेटस ठेवली होती, तुम्ही तपासून घ्या. ठीक आहे, आपण उत्तर तर घेऊ, उत्तर द्या. आणि तुम्ही विषय ड्रायव्हर्ट करून बोलू नका. ते सुप्रीम कोर्टानं दाखला दिलेला आहे, त्याच्यावरती सुप्रीम कोर्टने लढाई झालेली आहे. सुप्रीम कोर्टने रामभाऊ विषय तुमचा मार्कडवाडी, तुम्ही मार्कडवाडीवरती मी उमेदवार आहे, मी कार्यकर्ता उभा करतो. रामभाऊ मी जाऊ द्या, माझं सोडा, लोकशाहीसाठी मी माझी आमदारकी सोडायला तयार आहे. त्यामध्ये ऐका, कुठलाही माणूस उत्तमरावजी त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या, आपण बोलूया, आपण बोलू, त्यांचं म्हणणं तरी ऐकून घेऊ. माझं विलासजी महाराष्ट्राच्या या ठिकाणी निवडणूक आयोगाला आणि सगळ्या जनतेच्या समोर सांगतो, उत्तम जानकरने उद्या राजीनामा द्यावा, बॅलट निवडणुकीला मी तयार आहे.
निवडणूक आयोगाकडे यायचं, निवडणूक आयोगानं लिहून द्यायचं आहे बॅलेट वरती मतदान घेतो, तुमच्या समोर मी निवडणूक बॅलेट वरती मतदान घेतो, त्याच ठिकाणी निवडणूक आयोगानं राजीनामा निवडणूक आयोगाला ते कसं सांगू शकतो? माझ्या बरोबर हा, बरोबर यायचं माझ्या बरोबर यायचं आहे, मी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला लिखी देतो. ठीक आहे, उत्तर घेऊ. वेळ कमी आहे माझ्याकडे. विलास बडेजी, मला जर हे बोलून देत असले तर मी बोलतो, नाही नाही, तुम्हाला बोलू देण्याचं नाही, तुम्ही बोला, पण हे विषयाला काही बरोबर नाही बोला. विलासजी, हे बरोबर नाहीये. लोकशाहीसाठी रामभाऊ तुमच्या एकट्यापुरता विषय नाही, हे संपूर्ण राज्यामध्ये आग लागलेली आहे. त्यांचं पूर्ण उद्या त्यांचं म्हणणं तर ऐकूया आपण. हा, हे दुसऱ्या विषयानं नाही, नाही, नाही. फक्त सर्टिफिकेटचा विषय काढू नका रामभाऊ, आपण लाखो नंतर लोक त्याच्यावर त्या एक ठिकाणी उभं राहिला. स्पेशल शो करू. रामभाऊ समजो, भावना का समजो. तुम्ही ह्याच्यावर बोला, काय निवडणुकीवर चाललंय? तुमच्या विकासावर बोला, तुम्ही कामं केले. त्यांना बोलू तर द्या. नाही, तुम्ही कामं बोलू केले, तर द्या ना. तुम्ही निवडणुकीला नाही, या ना. त्यांना बोलू तर द्या, बोलू द्या. प्लीज. विकलेल्या कारखान्याच्या चेअरमनने बोलू द्या आम्हाला. हा, जनतेला फसून विकलेल्या कारखान्याच्या चेअरमनने बोलून द्यावा आम्हाला. अरे बाबा, तो सगळ्यात कारखाना महत्वाची विकलाय, गोष्ट आहे, चालाय, तो माझा सगळ्यात लुकआउट महत्वाची आहे. गोष्ट आहे, आणि सगळ्यात तो जर- महत्वाची नाही, गोष्ट आहे. एक मिनिट. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात तो जर महत्वाची केला गोष्ट असता आहे. रामभाऊ, तुमच्या सगळ्यात बरोबर महत्वाची मोहिते गोष्ट पाटील आहे. असतानाही मला सगळ्यात 1 लाख, महत्वाची 1,000 गोष्ट आहे. एवढी सगळ्यात मतं आहेत, मी महत्वाची फक्त गोष्ट. 1200 मतांनी पडलोय. विलासजी, या ठिकाणी जर सगळ्यात कारखाना महत्वाची विकला गोष्ट असता, आहे. विलासजी, आज एक चालू आहे कारखाना त्या ठिकाणी, विलासजी काय चाललंय? विलासजी बोलू देताय का नाही? नाही, प्लीज त्यांना. हा, विलासजी, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. नाही, राजीनामे माझं या बरोबर ठिकाणी येणार का आता नाही एवढं उद्या- विचारा मी त्यांना. विचारतो. हा. थांब. अरे मी तुमच्यासोबत राजीनामे कसा द्यायला येईल तुम्हाला? नाही, त्यांचं तुम्हाला ऐकू तर द्या. निवडणुकीमध्ये तुमच्या सोबत मी कसा येईल? तुमच्या निवडणुकीला फेस आणलाय आम्ही तुम्हाला. तुमच्यासोबत जनतेचा कसं काय अरे येईल बाबा, मी तुम्ही राजीनामा द्या. आमदार करतोय तुम्ही ना. राजीनामा द्या. तुम्हाला आमदार करतोय ना. निवडणूक तुम्ही- आयोगापर्यंत अरे तुम्ही तुम्ही राजीनामा द्या. दिला. मी ठीक आहे. सगळा महाराष्ट्र अरे बघतोय. विलासजी, पण बोलू एक द्या मुद्दा आहे ना. का? महाराष्ट्र बघतोय या ठिकाणी. एक मुद्दा आहे का? या विलासजी, सगळ्याचं त्यांचा माईक राजकीय बंद भांडवल करा. तुमच्याकडून केलं जाणार, ह्या मुद्द्याचं केवळ राजकीय भांडवल केलं जाणार आहे. यातून पळवाट आहे ही, किंवा खापर फोडण्याचा प्रयत्न आहे, की एका लॉजिकल एंड पर्यंत तुम्ही हे सगळं घेऊन जाणार आहे? माझं मला एक शेवटची मिनिट, कमेंट. विलासजी, माझं म्हणणंच मांडून नाही दिलं. बरं, ठीक आहे. तुमची शेवटची कमेंट. विलासजी, आणि उत्तमरावजी, बोलून नाही त्यांची दिलं मला. कमेंट होईपर्यंत प्लीज तुम्ही बोलू नका, Yes. कारण माझं काम आहे प्रत्येकाला न्याय देणं. नक्की. हा, शेवटची कमेंट. मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो आणि समोरचे उमेदवार जे निवडून आले त्यांनाही सांगतो की उद्या मी, आणि टीव्हीच्या समोर सांगतो, हा रेकॉर्डेड व्हिडिओ ठेवा. त्यांनी उद्या जाऊन राजीनामा द्यावं आणि प्रशासनाने बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी. मी निवडणुकीला जायला तयार आहे हे मी त्या ठिकाणी त्यांना समोर सांगतो. त्यांनी उद्या राजीनामा द्यावा. Done. परवा दिवशी निवडणूक लावली तरी माझी तयारी आहे. डन. हे होईना बात. ठीक आहे. पण आता या सगळ्याबद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारला, त्यांनी चॅलेंज ऍक्सेप्ट केलं, पण याला लॉजिकल एंडपर्यंत तुम्ही नेणार का? खरंच ईव्हीएमला हद्दपार करू शकतो का आपण, की केवळ हे टेम्पररी आहे? नाही, नक्कीच ईव्हीएम या पुढच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये ती असणार नाही. नंबर 1. नंबर 2चा विषय असा आहे की ही जी धग आहे, ही जी आग आहे, ही जी क्रांतीची लोकांमध्ये जी सगळं पेटलेलं आहे मनामध्ये, की अशा पद्धतीनं मतदान आमचं गेलं कुठे, हे माझ्या एकट्या मतदारसंघामध्ये नाही. माझी जर 1 लाख मतं ट्रान्सफर केली जात असतील तर ती दिसणार आहे. बरोबर. आणि तुमचं ती 10 किंवा मतं 5 गेली किंवा कुठे? 2. हा. ती तुमचं- मतं गेली कुठे हा तुमची यांचा मतं- सवाल आहे. मतं- उत्तमरावजी, माझा वेळ संपलाय. ऐका. खरं तर मला तुमची 1 तासाची मुलाखत घ्यावी लागेल. ही लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई आहे तुमची. ही लढाई आहे, आणि तुमचे 10,000 5,000 मतं तुम्ही लपवू शकता. ठीक आहे. आम्ही 1 जनतेला लाख- प्रश्न विचारला. 1 आम्ही लाख जनतेला मतं- सुद्धा हा 1 प्रश्न लाख विचारला. मतं तुम्ही दडवू शकता. ठीक आहे. आम्ही प्रेक्षकांना हा प्रश्न विचारला, बघूया काय म्हणतात विरोधक. ईव्हीएमच्या बद्दल काय म्हणतात? ईव्हीएमला विरोध करणं योग्य आहे का? बघा प्रेक्षक काय म्हणतात. 76% लोक होय म्हणतात आणि 24% लोक नाही म्हणतात. आता ही लढाई जर तुम्ही लढत असाल, ती लॉजिकल एंडपर्यंत नेणं हे सुद्धा तुमची जबाबदारी आहे. आणि आत्ताच्या ह्याच्यानुसार तरी बहुतांश लोक तुमच्या सोबत आहेत. ईव्हीएमच्या बद्दलचा जो संशय सामान्य माणसाच्या मनात आहे तो दूर होणं या लोकशाहीच्यासाठी अतिशय गरजेचं आहे. ही काळाची गरज. आशा करूया निवडणूक आयोग हे आक्षेप आणि संशय दूर करेल. आजच्या चर्चेत आपण दोघे आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय. कुठे जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.